शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी साहेबांची साथ सोडून दादांचा हात पकडलाय। मी विधानसभा निवडणूक लढलो पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती, त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता। मात्र आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षात आल्याचं सतीश चव्हाणांनी म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याची इच्छा सुद्धा त्यांनी बोलून दाखवली आहे। निवडणुकीपूर्वी सतीश चव्हाणांनी अजित पवारांना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला होता आणि त्यावेळी सतीश चव्हाणांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 6 वर्षांसाठी निलंबनाची कारवाई सुद्धा केली होती। मात्र आता ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे। सतीश चव्हाण हे पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत। 5 वर्ष जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहेत, इतर निवडणुका आहेत आणि त्यामुळं आपण अजितदादांबरोबर गेलं पाहिजे म्हणून मी तो निर्णय घेतला। अजितदादांचे मी आभार व्यक्त करतो, तटकरे साहेबांचे आभार व्यक्त करतो। त्यांनी मोठ्या मनानं मला परत निलंबन मागे घेतलं। पक्षाच्या बाहेर तसा पक्क निलंबित केलं होतं मला, आज निलंबन परत घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।